निगाहों को जलने दे। चलने वाला चलने वाला उतरने तेरे निगाहों को जलने चलने
वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली आणि पगार गेला न भर
झालेले आहे. एक इनिंग 28 धावांना विन आहे. 28 बघूया. विन आहे. अल्पेश मात्र आणि या ठिकाणी टॉस होत आहे आगरी. कोणाचा आहे आता टॉस? कोणाचा? कोण आहे कॅप्टन? रॉयल आणि थंडर. 2 मिनिटं दगड्या. मग तू उडवून घे ना. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी नुकतेच लग्न झालेले भावेश मांडलेकर पहिल्या बॉलातच आऊट झालेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? चान्स आहे, परत सेकंड चान्स आम्हाला भेटली आहे. काय तो होप आयुष्यात आहे तुमच्या? दुसरी तुम्ही साहिल पंपा. साहिल यांना विनंती आहे, फेस वॉशने तोंड धुवून या प्लीज. कृपया विनंती आहे, प्रेक्षकांना जायला जागा द्यावी. एक गेला, टेरेसवर पाठवूया आपण नंतर कोणाला तरी. रात्री नाईट करून रात्री सकाळी पुन्हा क्रिकेट खेळायला आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही APL चा काय नाही, आम्हाला परत चान्स, आम्ही हायेस्ट स्कोर पण करू शकतो. तर डीजे वैभव समोर गोलंदाजी करत आहे पराग म्हात्रे आणि फलंदाजीसाठी उतरलेले आहेत अल्पेश आणि सागर, म्हणजे सनत जयसूर्य आणि चंद्रपोलची जोडी. अरे चांगली तारीफ केली, सनत जयसूर्य बोललो. आणि सुयोग शेडगे यांच्याकडून ऑफर अल्पेश म्हात्रे यांना 1 6 वर 2 बियर. हा सुंदर असा शॉट अल्पेश म्हात्रे यांचा. आणि सागर पारधी, त्यांच्या बॉडीवर जाऊ नका, लांब लांब षटकार मारायची ताकद आहे त्यांच्यात. आणि लास्ट सीझन सागर पारधी यांनी खूप गाजवलेला. आणि सुंदर अशी टॅप. एक धाव. जेवढे सुंदर टॅप मारतात तेवढे कॅट सुद्धा मारतात. हा आणि अल्पेश म्हात्रे रनआउट. आणि या संघाची किडनी काढली अशी वेळ आलेली आहे आता यांच्यावरती. या संघाची किडनी बाद झालेली आहे. आता लिव्हर फेफडा बिफडा राहिलेत, आता ते उतरतात. आता लिव्हरच उतरलाय, कारण यांचा लिव्हर पण डॅमेज होण्यात आलेला आहे. आणि प्रणय पाटील यांना विनंती आहे, थुंकून बॅटिंगला उतरा प्लीज. प्रणय पाटील उर्फ गैया, बघूया षटकार मारतात काय. यश पाटील कडून यगर मास्टरची ऑफर आलेली आहे प्रणय पाटील साठी. आणि सुंदर अशी टॅप, भले हातात होती. आणि रनआउट ची संधी. बघूया कुमार धर्मसेना काय डिसिजन देतील. दीपेश कांबळे, भावेश आणि तानाजी यांचा टॉस उडवण्यात येत आहे. आगरी थंडर विरुद्ध आगरी रॉयल यांचा टॉस उडते. आणि आगरी थंडर भावेश, तुम्ही डिसिजन बघूया. नीटच भेटेल, नॉट आउट, कारण अंपायर आहे कुमार धर्मसेना. दीपेश कांबळी.
त्यांची अंपायरिंगची चर्चा पूर्ण तो तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देईल कुठे हात लागला कुठे काय लागला. थांबा थांबा या ठिकाणी हॅलो सन्माननीय आमदार ॲडव्होकेट अजिजी शेलार यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. कुमार धर्मसेना चांगली अंपायरिंग करताना पराग आता सागर पारधी चार्ज करणार 100%, कारण त्यांनी घातक फलंदाजाला रनआउट केलेला आहे. आणि सुंदर अशी टॅप एक धाव सागर पारधी दिमागाने खेळत आहेत, बघा, पण समोर जे बॅट्समन आहेत त्यांना दिमागच नाही. प्रणय पाटील लास्ट बॉल. पराग सुंदर अशी गोलंदाजी आणि आणि हा घरात बॉल गेलाय पहिल्या माळ्यावर. बाद झालेले आहेत. हे कोणाचा घर आहे? पहिला माळा पहिला माळा कोणाचं घर आहे ते? हा घर आहे. तर प्रणय पाटील यांच्यासाठी ऑफर आलेली आहे त्यांच्या मित्राकडून चेतन जाधव. प्रत्येक 6 वर 100 रुपये. तर बॉलिंगला आलेले आहेत श्रवण बगडे, फिरकीचा जादूगर श्रवण बगडे. प्रणय पाटील तुम्हाला ऑफर आहे एक 6 ला, प्रत्येक 6 ला 100 रुपये. प्रणय पाटील चेतन जाधव यांच्याकडून. प्रणय पाटील आगरी पडायचे पाटील. फिरकीचा जादूगर श्रवण बगडे. भावेश माडिक यांनी फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आगरी रॉयल्स यांना खबर करू इच्छितो. झालं. ओ सुंदर असा बॉल जय्या पाटील. तुम्हाला. श्रवण बगडे नावाजलेले गोलंदाज आहेत. फिरकीचा जादूगर असत नाही म्हणत त्यांना. पुन्हा एकदा चकवलेला. इकडे प्रेक्षकांना लागला तर डिक्लेअर देण्यात येईल रन. दत्ता सर्वांना विनंती आहे दत्ता दिगंबरा पाटील हो. तर मंथन पाटील यांचं आगमन झालेलं आहे सनस्क्रीन लावून. आणि सुंदर असा गोल श्रवण बगडे फॉर्म. जेवण घ्या. खेळाडूंनी जेवण घ्या. पाटील नावाजलेले बॅट्समन चांगली फलंदाजी करतात. अंडर इस्टिमेट करू नका त्यांना. श्रवण बगडे पाटील यांनी व्यवसाय टाकलेला आहे. हा सुंदर असा शॉट आणि रनआउटची संधी गमावलेली आहे. चांगली धाव सुजल पाटील. आता सर्व जिम्मेदारी कॅप्टन वरती. मयूर माळी पाटी घातक फलंदाज आहेत. मयूर माळी यांनी 6 मारली तर प्रत्येक 6 ला 100 रुपये आहेत त्यांना.
माझा फोन घेऊन जा जीपे तर बॅटिंगला उतरलेले आहेत तेजस गायकर करण बड तर नावाजलेले प्लेयर आहेत तेजस गायकर. हरेश माळी यांना विनंती आहे त्यांनी जेवून घ्या. हरेश माळी यांनी जर जेवून घ्या. मयूर माळी यांना कोणी जिंकवू शकतो तर तो तेजस गायकरच आहे. धावसंख्या झालेली आहे 7. शाबाश सुंदर अशी टॅब. दादानी रनआउट घेतलेले अल्पेश. 8 धावा 2 ओव्हरी नंतर. तर 12 बॉलात 20 धावा. दोघांनी ठरवले. आणि घेऊन या मला मी करतोय. पण अजून 2 घेऊन या. काय बोलताय? डीजे आणि मयूर माळी आलेले आहेत आणि समोर किरण. नो बॉल. चांगला क्षेत्ररक्षण परेश घरत. तुम्ही परेश घरत यांना सर्व खेळांमध्ये तुम्ही पाहू शकता आणि मयूर माळी यांनी पण विकेट टाकलेला आहे. आणि बॅटिंगला आलेले आहेत यतीन घरत. बघूया सॉरी यतीन ठाकूर. चुकीची दुरुस्ती. बॉलर पॅनिक झालेला दिसतोय मला. किरण फुलारे. वाईट बॉल. किरण त्यांची टीम सुसाईड करत आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करत आहात. सुंदर सुंदर शॉट. तेजस गायकर यांच्यावरती जिम्मेदारी आलेली आहे. मला आता बघूया हळद रुजते की कुंकू हसते. नावाजलेले ऑलराऊंडर तेजस गायकर. मला वाटतंय षटकार एक फिक्सच आहे. थांबा आणि विनंती आहे बॉलर घाबरू नये. आरामात टाका. खूप वेळ आहे आपल्याकडे. आणि साहिल कुठे झाला स्लीवलेस घालून. गुड शॉट तेजस. धावसंख्या झालेली आहेत 13 धावा झालेल्या आहेत. अजून 15 धावांची आवश्यकता. नो बॉल. नो बॉल. अंपायर नो काढ. नो बॉल. मॅच पुन्हा जिवंत झालेली आहे. किरण फुलारे यांची खराब गोलंदाजी. सुंदर अशी टॅप. यतीन यांना माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला तर त्यांचा विजय होऊ शकतो. कारण समोर आहेत घातक फलंदाज तेजस गायकर करण बडवी. आणि बॉल चुकल्याने सुंदर अशी किपिंग. मंथन किपिंग पाहू शकता तुम्ही कुठल्या प्रकारची करत आहेत. आणि बोल्ड यॉर्कर बॉल. अरे 6 बॉलात 13 धावा. अनिकेत म्हात्रे यांना मारणं खायचं काम नाही आहे. अरे बापरे यांची गोलंदाज सुंदर कॅप्टन्सी स्वतःची ओव्हर लास्ट पर्यंत ठेवली. तेजस गायकर यांच्यावरती अपेक्षांचं ओझ.
बघूया कशा प्रकारे तेजस पेलवतात गायकर. आपल्या अपेक्षा. जर दिमागाने खेळले तर पॉसिबल आहे, कारण अनिकेत म्हात्रे यांना मारणं खूपच मुश्किल, म्हणजे इम्पॉसिबल आहे. 6 बॉल 12 रनांची आवश्यकता. 13 रन. 13 रनाची आवश्यकता. पाहूया काय होतंय. तेजस गायकर मॅन इन फॉर्म, आणि सुंदर असा शॉट, पण क्षेत्ररक्षण यार. श्रवण बगडे रात्रीची उतरलेली आहे, दिसून येते. गौरव मोरे फलंदाजीला बघूया. आलेले आहेत. गौरव मोरे गॅरी जारीमाने मोरे. सेनेचा गाणं लाव रे. शॉट अरे आणि धाव गौरव. आणि बाद. आता 4 बॉलात 12 रनाची आवश्यकता. तेजस गायकर यांनी स्ट्राईक रोटेट करू नये, तुम्हीच काय ते चार्ज घ्या. ते आणि 2 षटकार मारले तर सामना काढू शकतात. मला कन्फर्म वाटतोय की तेजस गायकर एक तरी षटकार मारणार. मारणार मारणार. 10 रन आहेत. पत्राला लागले तर 10 रन आहेत. तेजस टीमची तर गायकर मारलेलीच आहे, पण षटकार एक मारणार. वाईड बॉल. वाईट बॉल. अनिकेत म्हात्रे टॅक्टिकनी बॉलिंग टाकत आहेत, त्यांना माहिती आहे स्टेप आउट करून मारेल. आणि षटकार मारण्याचा रन नाही. बॉल काउंट. तीन बॉलात 11 रनाची आवश्यकता बहुतेक. हा, तरी पण 17 रन झालेले आहेत. दोन बॉलात 9 रनाची आवश्यकता. तेजस गायकर, 1 चौकार 1 षटकार. या बॉलात तुम्ही जर पत्रा टच केला तर 10 रन. 2 बॉलात 9 रन. एकदम जोराने मारावा लागेल फटका, जसा तुमच्या पप्पांनी तुम्हाला मारलेला. आणि नका घेऊ धाव. अजून लास्ट बॉलाला पण संधी आहे. 1 बॉलात 9 पाहिजे. हे तेजस गायकर 1 बॉलात 9 रन. अरे पत्र्याला बॉल लागला तर 10 रन आहेत. तिकडे आपल्या फुटपाथवर बॉल गेला तर 10 रन आहेत. तेजस गायकर, तुम्ही सामना खेचून आणू शकता. तेजस गायकर वाईड बॉल. चला, तेजस गायकर यांनी चान्स घेतला पाहिजे, जोरानीच मारायचा आहे. 8 धावांची आवश्यकता. 1 बॉलात. अरे पोचात यार. घुसवलेला बॉल. सय्यद आहे. जाऊया. श्रवण बगडे यांची सुंदर गोलंदाजीनी जिंकलेले आहेत. अनिकेत म्हात्रे यांना काय